राम राम मंडळी काल एक भव्य दिवस ओपनचं विंकरांचं मैदान पार पडलं. या मैदानाचा फायनलचा फेरा सुटला आणि या फायनलच्या फेऱ्यात बाकासूरची गाडी 2 नंबर उतरली. पण 2 नंबर उतरून सुद्धा या गाडीला उत्तेजनाचं बक्षीस देण्यात आलं. नेमकं काय घडलं ह्याचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. तर मंडळी फायनलचा फेरा सुटला आणि निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वत्र चर्चा चालू झाली. जो तो म्हणू लागला की 2 नंबर गाडी उतरून सुद्धा गाडी तासात गेली फक्त आणि फक्त बाकासूर म्हणून. बाकासूर पळत असताना शेजारच्या बैलाला दाबतो. पण मंडळी जर तुम्ही याच मैदानात सेमीचा फेरा बैल असेल, बारकाईनं बैल असेल, तर मला हे दिसलं असेल की बाकासूर आणि वजेची गाडी बबुलच्या हाणत होते आणि हाणत असताना बाकासूरचा कासरा दोन्ही हाताने ओढत होते. म्हणजेच काय तर कुठेतरी बाकासूर आणि वजेचं स्पीड मॅच होत नव्हतं. त्यामुळेच बाकासूर असा तिरका पब्लिककडे बघत पाहताना आपल्याला पाहायला मिळाला. ते कशामुळे तर बबुलच्या दोन्ही हाताने कासरा ओढत होतं, गाडी बांधली होती त्यामुळे. आणि फायनल राहिला विषय फायनलचा. तर फायनलमध्ये तर मित्रांनो अंधार पडला होता. अंधारात आपल्याला दिसत नाही, ते नंद्यांना कधी दिसायचं. आणि कुठेतरी गाडी तासात गेली. बाकासूर डावीने होता. त्यानंतर अजून एक टीका करण्यात आली की बाकासूर डावीने फायनलला बरोबर पळत नाही, उजवीने झोपायला पाहिजे होता. पण मित्रांनो बाकासूर देव आहे, देवाला टीका करणे योग्य नाही. बाकासूरने अनेक मैदान गाजवले आहेत, शेवटी हार जीत होत असते. आणि विषय राहिला वजीरचा, तर असं म्हणत नाही की वजीर कमी पळतोय असं नाही. पण सेमीचा फेरा तुम्ही एकदा नक्की बघा, तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल. आणि बाकासूर दाबतो हे सुद्धा कुठेतरी पटत नाही. कारण की जर तुम्ही पाहिलं की बाकासूर जेव्हा शेजारचा बैल पुरलाय, जेव्हा स्पीड मॅच झाली तेव्हा तो सरळच पळायने सुट्टा निकाल घेतलाय. कालसुद्धा जर स्पीड मॅच झाला असता तर आपल्याला निकाल वेगळा पाहायला मिळाला असता. असं मित्रांनो, जे जिंकले त्यांचं मनापासून अभिनंदन. शेवटी खेळ आहे, खेळात हार जीत होत असते. चाच मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये.